कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आहे आमचा सेकंड डे डेहराडून मधला. म्हणजे काल आम्ही आलो होतो, काल आम्ही इथे हॉल्ट केला आणि आज आम्ही चाललो आहे केदारकंठाला. तर केदारकंठाला जाण्यासाठी आमची सुरुवात आहे की स्टार्टिंगला आम्ही जाणार आहे सांक्रीला. म्हणजे डेहराडूनहून साधारण 200 किलोमीटरचा प्रवास आहे सांक्रीपर्यंत. तर आजचा पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे आणि संध्याकाळी थोडा वेळ काहीतरी आम्हाला शॉपिंगला वगैरे मिळेल. म्हणजे सकाळी 7 वाजता इथून जवळच प्रिन्स चौक म्हणून आहे, तर तिथून आमचा पिकअप आहे आणि तिथून डायरेक्ट आम्ही बसनी जाणार आहे सांक्रीला. आणि ही आहे आमची दीपमाला, ये ग. तर आम्ही BSCच्या एकदम 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 बेस्ट फ्रेंड आहे आणि जवळजवळ ऑलमोस्ट 15 वर्षांनी आम्ही भेटलो. आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी शिवनेरी ट्रेकर्सचं खूप 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 मनापासून आभार, कारण फक्त आणि फक्त त्यांच्यामुळंच या अतिशय सुंदर अशा माझ्या पहिल्या हिमालयन ट्रेकचा मला आनंद घेता आला, खूप छान अनुभव घेता आला आणि खूप खूप एन्जॉय करता आलं. म्हणून डेहराडूनमधून सकाळी 7:30 वाजता निघाल्यानंतर आपल्याला प्रवासामध्ये मसुरी, नैनबाग, नौगाव, पुरोला आणि मोरी या अशा सुंदर ठिकाणामधून जायला मिळतं. आणि जाताना आपल्याला प्रवासामध्ये बर्फाच्छादित शिखरं, हिरवीगार दऱ्या, शांत वाहणाऱ्या नद्या आणि थंडगार हवा याचा अनुभव मिळतो. आणि प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक वळणावरती नवनवीन असं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. आणि मस्त अशा या प्रवासाचा आनंद घेत, छानसं असं फोटोशूट करत, छान छान रील्स करत, नवनवीन फ्रेंड्ससोबत ओळख करत आपण जातो सांक्री येथं. संध्याकाळचे 5:30 आम्ही 7 वाजता निघालो होतो. आणि हे सर्चिंग सोलवाल्यांनी आम्हाला ही अशी रूम दिली आहे. 4 जण फिट होऊ शकतात इथे. 1 2 3 आणि 4 चार्जिंग पॉईंट आहेत. आणि बाहेर असं हे पाईनवूडचं आहे, मस्त एकदम. छान वाटते. बघू आता थोड्या वेळात मिळतील यांचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे. आणि इकडे एक कमोड आहे आणि बेसिन आहे आणि हीटर पण दिसतंय वर. बघू आता, लेट्स सी. आणि या बायका आमच्या अशा आहेत अजून खूप जास्त एक्साइटेड आहे, पण मरणाची थंडी, मरणाची. आल्यानंतर मस्तपैकी आम्ही फ्रेश झालो आणि गरमागरम चहाचा असा आनंद घेतला. आणि चहा पिल्याचं सुख तुम्हाला दिसतच असेल. आणि इथलं जे आमचं पॅकेज होतं ते होतं द सर्चिंग सोल यांच्याकडून. आणि आता फूड, स्टे हे सगळं त्यांच्याकडं होतं. आणि जे काही आयटम्स आपल्याकडं नाही आहेत ते रेंटनीसुद्धा आम्हाला इथूनच मिळणार होते. तर चहानंतर रात्री 1 तास आमचं ब्रीफिंग झालं की ज्यामध्ये आम्हाला डूज आणि डोंट्स सगळे सांगण्यात आले. कन्सेंट फॉर्मवरती सही करण्यात आली. आणि त्यानंतर आता बघू सेकंड डे. काल पोहोचायला आम्हाला झाली संध्याकाळ आणि आज सांक्रीमध्ये आहे आम्ही इथे. आणि हा आमचा स्टे आहे. हे आहे, याचं नाव सर्चिंग सोल. आणि ही प्लेस आहे की जिथं आम्ही राहिलेलो आहे मस्त. आणि आजपासून आमचा चालू होणार आहे ट्रेक. तर ही जी प्लेस आहे सांक्रीची ही आहे 6500 फीट मीटरवरती आणि आम्ही जाणार आहे 12500 फीट वरती. तर आज आमचा पहिला दिवस आहे इथला सांक्रीमधला. आणि आज साधारण 4 किलोमीटरचा ट्रेक आहे. आजचा अर्थात सिंपल आहे. आणि आजचा आमचा हॉल्ट असणार आहे जुडाका तालाब म्हणून आहे तिथे. क्वालिफाइड है तो मुझे शायद ज्यादा दिक्कत नहीं आएगी. सही कह रहा हूँ? शायद. बहुत अच्छी बात है. तो अभी हमारी 37 की पूरी टीम है. तो 37 की टीम एक दूसरे को, आप लोग अधिकतर एक दूसरे को जानते हो. ज्यादा सब लाइन अप जर तुम्ही डे वाईज विचारलं तर हे शेड्यूल आहे डेहराडून टू सांक्री. फर्स्ट डे, सेकंड डे सांक्री टू जुडाका तलाब, थर्ड डे जुडाका तलाब टू केदारकंठा बेस कॅम्प आणि फोर्थ डे केदारकंठा समिट ते परत बेस कॅम्प आणि पुन्हा सांक्री.
कसलं त्याचं फर आहे ना. कडबा पहिला स्टॉप आमचा. अर्धा टप्पा आम्ही पार केलेला आहे फर्स्ट डेचा. आणि हा सगळा आमचा ग्रुप आहे, शिवनेरी ट्रेकर्स. ब्रेक पॉइंट आहे आणि आम्ही रील केलेला आहे. येस, खूप छान रील केलेत. कसं वाटतंय मग इथं? छान वाटतंय ना? मस्त वाटते. एन्जॉय करतोय आम्ही एकदम जबरदस्त. लो 9100 फीट वर आलो आता आपण. कुणाला दाखवले ना फोटो. वाव भारी. हो तेच ना. असं आता असं खूप सारा स्नो चालू झालाय. स्नो स्नो स्नो. तर पूर्ण स्नो चालू झालाय. असा हा आमचा असा टेंट आहे. आणि ही खूप शिव्या घालतीये की अशा आम्हाला शूज घालायचे तर हे असे शूज घालावे लागतात. कारण आतमध्ये आम्ही ते शूज नाही घेऊ शकत, घाण होईल. त्यामुळं आमच्या घराची आम्हालाच काळजी करायची. हो ना. आणि हा आलो आपला जुडाका तलाव. पूर्णपणे गोठलेला आहे हा. तर या जुडाका तलावची पौराणिक कथा अशी आहे की पांडवांनी केलेल्या आपापसातील भांडणामुळे भगवान शंकर जे आहे ते अतिशय नाराज होते. आणि त्यामध्येच त्यांना हे पांडव त्यांना भेटायला, त्यांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्याकडे निघाले होते. आणि हे टाळण्यासाठी भगवान शिवशंकर निवांत, निर्जन व मन शांत होईल अशा ठिकाणी ध्यानधारणा करता येईल अशा ठिकाणाच्या शोधात होती. भगवान शंकर हे डोंगरवासी आहेत, पहाडवासी आहेत आणि त्यांच्यासोबत माता पार्वतीसुद्धा होत्या. आणि त्यांनी सांकरीच्या बाजूने चालायला सुरुवात केली. पुढे पार्वतीला तहान लागली आणि ती तहान भागवण्यासाठी त्यांनी त्यांच्या जुडेतून तलाव निर्माण केला. म्हणून याला म्हणलं जातं जुडाका तलाव. येस, भजी आणि चहा. तोंड पण घे बरं का. हो हो, सगळ्यांचे. फोटो नंतर ज्याचं त्याने ओळखा. म्हातारीची सून म्हणलं तर ठीक आहे. बरं पण ते आता तिची बायकोची सून ना. वेगळे. आता रात्रीचे किती वाजलेत? 2 वाजलेत. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि बाहेर एकदम हेवी स्नोफॉल होत आहे. आणि बाहेर आमची रेस्क्यू टीम अद्वैत आणि वेदांत दिसले का दोघे? मस्त आम्हाला खूप जास्ती हेल्प केली दोघांनी. खूप जास्ती स्नोफॉल आहे बाहेर, खूप जास्ती. बापरे. रात्रीबद्दल विचारलं तर एकदम ॲडव्हेंचरस आणि थ्रिलिंग अशी रात्र होती. कारण रात्रभर एकदम हेवी स्नोफॉल होता. आणि ते लोक सारखे आम्हाला म्हणायचे की टेंट आतमधून हलवा, नाहीतर तुम्ही पूर्ण बर्फाच्या ढिगाऱ्यामध्ये गाडले जाल. त्यामुळं अतिशय थ्रिलिंग अशी रात्र होती. रात्रभर कोणाला झोप नाही. पण ज्यावेळी आम्ही दुसऱ्या दिवशी उठलो त्यानंतरचा नजारा जर तुम्ही बघितला तर हे सगळं विसराल. मी इकडे गेलेली ग्रीनच्या इथे. येस, आता वाजलेत सकाळचे 7 आणि आम्ही आहे जुडाका तलाव इथं. आणि आमचा पहिला दिवस रात्री आम्हाला झोप सुद्धा नाही आली, इतका स्नो पडत होता. आणि अजून पण स्नो पडतोय. बापरे, डेंजर खूपच. हा आमचं टेंट आहे आणि हा त्याच्यावरचा बर्फ. टेंट मेट्स दोघी, कसं वाटतंय? थंडी.
अत्यंत प्रतिकूल असं हवामान, हेवी रेनफॉल, हेवी स्नोफॉल आणि काही जणांच्या वैयक्तिक अशा आरोग्यविषयक अडचणी, त्यामुळं ॲक्च्युली 2 ग्रुप पडले आणि एका ग्रुपनी परत माघारी जायचं ठरवलं आणि दुसऱ्या ग्रुपनी हरगावला जायचं ठरवलं आणि त्यानुसार ते प्रवास चालू झाला. पण हरगावला गेल्यानंतरही हेवी रेनफॉल होता, हेवी स्नोफॉल होता, त्यामुळं तिथूनही परत फिरावं लागलं, परत सांखरीला यावं लागलं. सर्वांनीच संपूर्ण जिद्दीनं आणि उत्साहाने अशी ट्रेकची सुरुवात केली होती. पण जसजसे उंची गाठत गेलो तसतसं हवामान अधिकच खराब होत गेलं आणि हेवी स्नोफॉलमुळं आणि कठीण परिस्थितीमुळं पुढं जाणं धोकादायक ठरलं असतं. त्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिखर सर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि चालू झाला परतीचा प्रवास. घसरत नाही ना? घसरत आहे हां. खूप जास्ती स्नो आहे आणि आता आम्ही उतरत आहे. बापरे, अभिलाषा तिथूनच जस्ट हात कर. आता आम्ही उतरत आहे आणि बापरे कसं आहे. बाई आमचे हेल्प करतोय तिथं. आराम से अच्छा, निकले ना आणि हा येतानाचा रूट आहे आमचा. खूप सारा स्नो आहे, तो सगळा पूर्ण वितळलेला आहे. त्यामुळं येताना खूप असं चिखल झालेलं आहे मध्ये मध्ये आणि आम्ही म्हणून हळूहळू जाते. पाय घसरायचे चान्सेस खूप आहे तिकडे. या ट्रेक दरम्यान खूप छान असे चांगले फ्रेंड्स कमावले. त्यानंतर अप्रतिम असा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला आणि सांखरी गावातलं सुंदर अनुभव घेतले. हिमालयाच्या सानिध्यात एक अविस्मरणीय असा प्रवास केला आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यात योग्य तयारी आणि अनुकूल हवामानाच्या परिस्थितीत आपण पुन्हा एकदा हा प्रयत्न नक्कीच करू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज.